आता पाहूया चारची विभाज्यतेची कसोटी. कसोटी अशी आहे, जर संख्येमधील शेवटचे दोन अंक असे घेऊन तयार होणाऱ्या संख्येस चारने भाग जात असेल तर त्या संख्येस चारने पूर्ण भाग जातो. उदाहरण पहिले, 16,564. या संख्येमध्ये शेवटचे दोन अंक 6 आणि 4 आहेत, तर त्यांनी तयार होणारी संख्या ही 64 आहे. आणि मग ह्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो की नाही बघण्यासाठी 64 जे अंक मिळून तयार होती ही संख्या 64, तर ती डाव्या बाजूचे 5, 6, 1 हे अंक घेऊन त्याचा काही विचार करायचा नाही, तर 64 ह्या संख्येला 4ने भाग जातो की नाही तेच बघायचं फक्त. आणि ते 64ला 4ने भाग पूर्ण देऊन बघितलेलं आहे, तर उत्तर येत आहे 0. म्हणजे बाकी उरते 0, म्हणजे 4ने 64ला पूर्ण भाग जातो. म्हणजेच ही जी काही 16,564 आहे तिलासुद्धा पूर्ण भाग जातो. आता पुढची संख्या आहे 1,29,674. तर या संख्येला सुद्धा आपल्याला 4ने पूर्ण भाग जातो की नाही ते बघायचं आहे. तर या संख्येमधील शेवटचे दोन अंक मिळून 74 ही संख्या तयार होते. तिला 4ने भाग द्यायचा प्रयत्न केला असता 18नेचा भाग जातो आणि बाकी दोन उरते. याचा अर्थ पूर्ण भाग जात नाही, आणि पूर्ण भाग जात नाही म्हणजेच त्या पूर्ण संख्येला सुद्धा 4ने पूर्ण भाग जात नाही.